संतोष देशमुखांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या मस्साजोगच्या सरपंच पदासाठी आज पोटनिवडणूक होती। संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांसमोर स्वरूपानंद देशमुख यांचं आव्हान असणार आहे। मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल उद्या लागतोय आणि बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती। त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। या निवडणुकीमुळे संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख यांच्यासमोर स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केलेलं असून आज मतदान आणि उद्या मतमोजणी होती। या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। 31 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीची प्रक्रिया आज पार पडते। या ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे। आपण सध्या केज तालुक्यातील मस्साजोग या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही सुरू झाली आहे। सकाळी 7:30 वाजता जी मतदान प्रक्रिया सुरू आहे। अगदी आपण जर पाहिलं तर वयोवृद्ध असतील, दिव्यांग असतील, हे देखील मतदार या ठिकाणी मतदानासाठी येत आहेत। या निवडणुकीचं जे कारण आहे ते म्हणजे संतोष देशमुख या ठिकाणचे जे सरपंच होते संतोष देशमुख त्यांची हत्या 9 डिसेंबर रोजी 2024 रोजी करण्यात आली होती आणि त्यानंतर जे सरपंच पद रिक्त झालं होतं त्याची ही निवडणूक प्रक्रिया आज पार पडते। या ठिकाणी ही ग्रामपंचायतची निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल असं प्रारंभी वाटलं होतं, परंतु या ठिकाणी 2 उमेदवार आल्यानं समोरासमोर उभे राहिल्यानं ही निवडणूक प्रक्रिया होत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। संतोष देशमुख यांच्या ज्या पत्नी आहेत अश्विनी देशमुख त्या देखील या ठिकाणी मैदानात उतरल्या आहेत। तर त्यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने मतदानासाठी जी तयारी आहे ती पूर्ण करण्यात आली होती प्रशासनाकडून। आता मतदान प्रक्रिया देखील सुरू आहे। तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। जिल्ह्यात ज्या ज्या ग्रामपंचायतची पोटनिवडणूक होते त्या ठिकाणी अशाच पद्धतीने तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून मस्साजोग या ठिकाणी 2000हून अधिक मतदार आहेत। सायंकाळ नंतरच आता ही प्रत्यक्ष आकडेवारी आपल्याला समजणार असून या निवडणुकीत मस्साजोगचे मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड। संतोष अण्णांसोबत एक दिवस एक क्षण जरी काढलेला आहे त्याच्या आठवणीमध्ये संतोष अण्णांना ते मतदान रूपी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत मतदार। आणि आज भाऊ नाही त्याची काय उणीव आहे हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे, कारण मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून फॉर्म भरल्यापासून मी त्या दिवशी देखील बोललो होतो की एक सक्षम भाऊ, एक गावचा प्रमुख आणि माझा जो पाठीराखा होता 24 तास माझ्यासोबत राहणारा सावलीसारखा, तो आज माझ्यासोबत नाहीये। तर ती उणीव नक्कीच खूप मोठी आहे। ती उणीव कधी न भरून येणारी आहे, परंतु लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि त्याच पद्धतीनं आपण आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडताना बघत आहोत।